सोशल मीडिया किंवा डिजिटल स्ट्रीमिंग ही अशी गोष्ट आहे की दूध का दूध पाणी का पाणी, तुम्हाला सगळे अनालिटिक्स स्टॅटिस्टिक दिसतात, त्यामुळे त्याप्रमाणे तुम्हाला तुमची स्ट्रॅटेजी ठरवावी लागते. गोष्टींविषयी माहिती नसणं, अज्ञान असणं, पण सांगणारं कोण आहे? तर हाच हेतू होता जेव्हा मराठीमध्ये युट्यूब चॅनल काढण्याचा. जेव्हा तुमच्याकडे 4 पैसे येतात, जेव्हा कामं वाढतात, तेव्हा ना थोडंसं इगो बाजूला सारून सुज्ञपणा उलट हा आहे, तुमच्यापेक्षा हुशार मंडळी तुम्हाला टीम मध्ये आणता आली पाहिजे. जर तुम्ही जितक्या जास्त ठिकाणी खाता, जितक्या जास्त ठिकाणी फिरता, तुम्ही व्यापक होता. त्यात महाराष्ट्रासारखं राज्य जिथे दर 50 किलोमीटरवरती आपण म्हणतो भाषा बदलते, चव बदलते, आपल्याला केवढ्या गोष्टी करण्यासारख्या. त्याचं व्यवसायामध्ये रूपांतरण करून त्याच्यामधून 4 पैसे कसे कमवायचे आणि सस्टेनेबल कसं राहायचं लॉंग रन साठी, हे सांगण्याचा प्रयत्न आहे. म्हणून मास्टर क्लास 2 दिवसामध्ये एवढं सगळं देतो आपण. ज्या दिवशी आम्ही जाहीर केलं पहिल्यांदा, 1.5 दिवसात आमची बॅच फुल झाली. वाई, नागपूर, चंद्रपूर पासून अगदी म्हणजे लंडन, उदयपूर, ती लोक खास वर्कशॉप साठी पुण्यात येत होते. नमस्कार मंडळी, लोकसत्ताच्या इन्फ्लुएन्सर्सच्या जगात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण आलो पुणे शहरात आणि आज आपल्या बरोबर असणार आहेत ट्रॅव्हल, लाईफस्टाईल, स्किन केअर, मेकअप, DIY, फॅशन आणि खादाडी हे सगळे विषय कव्हर करणारे 2 कमाल मराठी इन्फ्लुएन्सर्स. ऑफकोर्स लाखात एक उर्मिला निंबाळकर आणि तिच्या 10 लाख सबस्क्रायबर्समधला पहिला महत्त्वाचा एक आणि आपल्या खवय्यांचा मार्गदर्शक सुकीर्त गुमास्ते. तुम्हा दोघांचं खूप खूप स्वागत. थँक्यू. आणि आम्हाला वेळ दिल्याबद्दल खूप खूप आधी आभार. आज आपण उर्मिला आणि सुकीर्त जिथे व्हिडिओ करतात तिथे आलो, त्यामुळे इथे यायची संधी दिल्याबद्दलही आभार. सो आपण सुरुवात करूया. छान गप्पा मारायच्यात आणि न राहवल्याने मी पहिला प्रश्न असा सुरू करते. नंबर 1, किती बिंज केलेत बघ तुझे व्हिडिओ. किती मला आनंद वाटतो असं कोणीतरी केलं ना की खूप छान वाटतं. अभ्यास करून आला की छान वाटतं. येस. सो पहिला प्रश्न माझा असा आहे, आपण थोडं ना एक ब्रेन स्ट्रॉमिंगने सुरुवात करूया आपल्या गप्पांना. तर युट्यूबवरती आता वेगवेगळे चॅनल्स, त्यांची वेगवेगळी नावं असतात आणि प्रत्येक नाव ना त्या चॅनलची जी कॅटेगरी आहे किंवा जे निश आहे ते प्रेझेंट करतात. तुम्हा दोघांच्याही चॅनलची नावं तुमच्या नावानुसार आहेत, उर्मिला आणि सुकीर्त. पण मला असं वाटतं की तुमच्या नावाचाही एक अर्थ असेल आणि तो कुठेतरी तुमच्या कॉन्टेंट मधून रिफ्लेक्ट होतो. जर असं सांगायचं झालं तर तुमच्या नावाचा अर्थ काय आणि तो तुमच्या कॉन्टेंट मधून प्रेक्षकांना कसा दिसतो, काय सांगा? आपल्याकडे ना छान गोष्ट अशी आहे की संस्कृत जे शब्द आहेत त्याच्यावरून आपल्याकडे मराठीमध्ये पण नाव ठेवण्याची प्रथा आहे. आणि नाव हा पण एक बाळावरचा, खऱ्या अर्थानं त्या शरीरावरचा पहिला संस्कार असतो. तर ना मला तर अशा पद्धतीनं माझं निरीक्षण आहे की बहुतांश माणसं आपापल्या नावाप्रमाणेच असतात. तर त्यांचं चॅनल असेल आणि ते कॉन्टेंट मध्ये येईल का हे फार पुढचं, पण अर्थ बघ. आता लोक मला कशासाठी ओळखतात, माझी एनर्जी आणि उत्साह वगैरे. उर्मी याचा अर्थच असतो एनर्जी आणि उत्साह, एन्थुझियाझम, आणि ला म्हणजे धारण केलेली. तर अशी व्यक्ती की जिच्याकडे उत्साह भरलेला आहे, एनर्जी आहे, तशी उर्मिला. आणि सुकीर्त या शब्दाचा अर्थ, सुकीर्त म्हणजे सु म्हणजे चांगलं, आपल्याकडे सुरुवात सुभाषित किंवा, तर सुकीर्त म्हणजे ज्याची चांगली कीर्ती आहे अशी व्यक्ती. आणि ते खूप छान नाव माझ्या बाबांनी मला ठेवलं होतं आणि त्यावेळेस ते खूप असं वेगळं होतं, अजूनही वेगळंच आहे. आणि ते इतकं युनिक आहे की नंतर माझ्या प्रेक्षकांनी, ताई आम्हाला पण आमच्या बाळाचं नाव सुकीर्त ठेवायचं, त्याचा अर्थ काय? मग मी सांगायला लागले की जो चांगली प्रसिद्धी किंवा चांगल्या गोष्टीसाठी नावारूपाला आलाय, ओळखला जातो, अशी व्यक्ती. आणि नंतर हे बघ आमचा छोटासा सुकीर्त आणि क्यूटच्या बाळांचे फोटो वगैरे, त्यामुळे त्यांनी बारशी केली याच्या नावाने. वा, छान. नाही, खरंच युनिक नाव आहे आणि खरंच तुम्ही सांगितलं तसे अर्थ पण तुमच्या कॉन्टेंट मधनं रिफ्लेक्ट होत आहेत. आणि आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. खरं तर तुमचे व्हिडिओ, खूप दोघांचेही व्हिडिओ प्रेक्षकांना खूप आवडतात. हे मी वेगळं सांगायची गरज नाही, पण तरी त्यासाठी चाललंय सगळं, त्यासाठी केला अट्टहास. ओके. सो मला असं विचारायचं होतं, तेव्हा दिसताना ना उर्मिलाचा समजा एक 10-12 मिनिटांचा व्हिडिओ असेल, 19 मिनिटं, छान वाटतं की एकदम पटपट बोलते, हे सांगते ते सांगते. पण मला ना त्याच्या आधी काय होतं आणि नंतर काय होतं, म्हणजे ती गडबड जाणून घ्यायची. म्हणजे कानातल्यांचा व्हिडिओ करताना कुठे त्याचं हुक हरवलंय का, अशी गडबड काय होतं. उलट म्हणजे गडबडच होते. खूप लोकांना माहिती नाहीये, आता जोक सपाट, की ना जनरली असं वाटतं की कॉन्टेंट हा इतका रिलेटेबल असतो, म्हणजे सगळी आपल्यासारखी माणसं आहेत, आपल्यासारखी घरं आहेत, आपल्यासारखं बोलतायत.
तर जे सेलिब्रिटीजच्या बाबतीमध्ये थोडंसं होतं की ते फिक्शन करत असतात, काल्पनिक पात्र ते परफॉर्म करत असतात, प्ले करत असतात, अशा वेळेला ते थोडेसे वेगळे वाटू शकतात. पण ना कॉन्टेंट क्रिएटर हा जरी फिक्शन करत असू दे, नॉन फिक्शन करत असू दे, खूप वेळा त्याची जी खरी त्याची खरी पर्सनॅलिटी कधी ना कधीतरी समोर येते. त्याच्यामुळे ना लोकांना असं वाटतं की रिलेटेबल आहे म्हणजे खूप सोपं आहे, म्हणजे कॅमेरा ठेवायचा आणि मग बसायचं आणि मग बडबड करायची. दॅट्स नॉट ट्रू. मला हे सांगताना खूप वाईट वाटतं. आम्ही हेच सतत सांगत असतो की एखाद्या चित्रपटाची, गोष्टीची, कथेची, पुस्तकाची ज्या पद्धतीनं निर्मिती होते, म्हणजे त्याचं लिखाण आहे, त्याच्याविषयीचं ब्रेन स्टॉर्मिंग, खरं तर त्याची कल्पनापासून सुरू करूयात आपण, मग त्याच्याविषयीचं रिसर्च आहे, लिखाण आहे, लिखाणानंतर त्याची जुळवाजुळव आहे, त्याचा फॉर्मॅट ठरवणं, शॉर्ट डिव्हिजन करणं, त्याचं ऍक्च्युअल शूटिंग आहे, त्याच्यातले लाइटिंग्स, कॅमेरा अँगल्स, काय करणार आहोत आपण, परफॉर्म करणं, कोणतं कॅरेक्टर, कुठला बाज, कोणत्या ॲटिट्यूडनं, कशा पद्धतीनं हा विषय मला पोहोचवायचा आहे, कोणत्या दृष्टिकोनातून, काय म्हणणं आहे माझं, वगैरे वगैरे. त्यानंतरचं तर सगळं वेगळं जग आहे. एडिटिंग नंतर पुन्हा अपलोडिंग हा एक कम्प्लिटली वेगळा प्रांत आहे. आणि तुम्हाला हे माहितीच आहे, युट्यूब अपलोडिंग आणि त्याच्या मागच्या सगळ्या गोष्टी, अल्गोरिदम्स, थंबनेल्स, ग्राफिक, असंख्य गोष्टी आहेत इन्व्हॉल्व. लोकांना ते माहिती नसतात की इतक्या साऱ्या स्टेप्स असू शकतात एका कॉन्टेंट बनवण्यामध्ये. आणि हे दर आठवड्याला करावं लागतं. एक्झॅक्टली. म्हणजे दर आठवड्याला एक छोट्या चित्रपटाची आपण म्हणूयात निर्मिती केल्यासारखं ते असतं. तर ही खूप मोठी प्रोसेस असते आणि आनंद देणारी पण असते प्रोसेस ती, ऑफकोर्स. ती तितकी कन्सिस्टंटली करायला, आणि म्हणजे एक आपल्याला ते 10 मिनिटात दिसतं, पण त्याच्या मागे खूप मोठा, म्हणजे अगदी जेवणाचंच उदाहरण झालं तर वरण भात 5 मिनिटात होतो खाऊन, पण तो बनायला वेळ लागतो खूप. म्हणजे तुझ्या प्रश्नाचं उत्तरच हे आहे की तू जे म्हणायचं गडबड गोंधळ होतं का, ते तेवढंच होतं. म्हणजे फक्त गोंधळच होतो. म्हणजे सुकीर्त विचार हा प्रत्येक गोष्टीविषयी काय बोलायचंय आणि खाल्ल्यानंतरच त्याचं रसग्रहण करून मग त्याच्यावरती काय म्हणायचंय हे म्हणेपर्यंत दुसऱ्या गोष्टी गार होतात. त्याच्यामुळे जेव्हा तुम्हाला मुद्दा मांडायचा असतो, जेव्हा तुम्हाला खूप चांगलं समीक्षण किंवा स्वतःची मतं मांडायची असतात, तेव्हा तुम्हाला त्याचा आनंद नाही घेता येत बहुतांश वेळा. तरी तो करतो प्रयत्न आणि त्याला तो अगदी प्रामाणिकपणे सगळं ते मस्त एन्जॉय करतो. माझ्या बाबतीत पण तेच होतं की ना, एका पॉइंटला इतकं आवरायचं असतं आणि इतकं तयार होऊन की 2 असे एक्स्ट्रीम्स होतात. एरवी असं कळकट्ट घरामध्ये बसायला इतकी मजा येते. खरंय. नाही, मेकअपची ऑफकोर्स तुला आवड असली तरी एक त्याच्यात जो सुकून आहे ना. आणि मग ते प्रोडक्ट जेव्हा असतात इन्व्हॉल्व, त्या उर्मिला तर इतकी पर्टिक्युलर त्या बाबतीमध्ये, ती प्रत्येक गोष्ट वापरून बघते, त्याचा पूर्ण अभ्यास करते. त्यामुळे बऱ्याच वेळा असं असतं की 3 महिन्यानंतरचा जो कंटेंट आहे त्याचा अभ्यास किंवा रिसर्च हा आधीच चालू असतो की बाबा आपण, कारण मग ते जर तेवढं सलग वापरलं तर त्याविषयी आपण प्रेक्षकांना प्रामाणिकपणे सांगू शकतो. आणि हेच नाही तर सतत आपण जसं अवांतर वाचन हा प्रकार आहे, तसं तुम्ही क्रिएशनच्या बाबतीत पण ते सतत तुम्हाला करावं लागतं की दुसरा चांगला कंटेंट बघणं, आपला अजून कसा बेटर करता येईल, किंवा कुठल्या विषया रिलेटेड करायचे आहेत, कमेंटचा अभ्यास करणं की काय काय लोकांचा कल कुठे आहे, इव्हन अनालिटिक्सचा अभ्यास करणं. म्हणजे जसं आपण म्हणतो की कुठल्या गोष्टीला इम्पॅक्ट येतोय. आणि सोशल मीडिया किंवा डिजिटल स्ट्रीमिंग ही अशी गोष्ट आहे की दूध का दूध पाणी का पाणी, तुम्हाला सगळे अनालिटिक्स स्टॅटिस्टिक दिसतात, त्यामुळे त्याप्रमाणे तुम्हाला तुमची स्ट्रॅटेजी ठरवावी लागते, असं ते आहे. त्यामुळे सतत बदलावं जरी दिसत असलं उत्स्फूर्त, तरी जसं पु ल देशपांडे म्हणतात की आयत्या वेळेस होते ती फजिती. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं नियोजन करून, अभ्यास करूनच या गोष्टी मांडाव्या लागतात आणि मग ते एक आउटपुट समोर येतं. पण ते आवडतं सगळ्यांना. सो त्याचं अगेन हेच म्हणता येईल की हे सगळं केल्यावरती त्या छान छान ज्या कमेंट्स येतात ते सुख असतं. इव्हन मी तर म्हणेन की म्हणजे कमेंट्सचं सुख आहेच, पण हा जो प्रपंच आहे सगळा, ही जी निर्मिती आहे, याचा पण एक वेगळा आनंद आहे. म्हणजे तो अभ्यास करणं, आपल्या आवडीचा विषय आणि तो मांडणं, आणि तो जेव्हा मांडला जातो, हे पूर्णपणे स्क्रिप्ट लिहिण्यापासून ती सादर करण्यापर्यंतची, किंवा ती शूटिंगची पण जी गडबड आहे आणि सादर करणे हेक्टिक आहे, दर आठवड्याला करायचंय, पण कुठेतरी आनंद देते ती गोष्ट. छान ते एक्सप्रेशन आहे कुठेतरी आमच्या दोघांचंही, त्यामुळे ते छान वाटतं करायला, मजा येते. ऑफकोर्स सफर खूबसूरत है मंजिल से ही. अगदी बरोबर. ओके, तर पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. तुम्हा दोघांचे पण पहिले जे व्हिडिओ होते ना, ते सगळ्यांना माहिती आहेत. म्हणजे स्पेशली गुढीपाडव्याचा व्हिडिओ आणि कोकण ट्रिपचा व्हिडिओ, बरोबर? पुणे ते कोकण ट्रिप असा व्हिडिओ होता. मला आता तुमच्याकडून त्या व्हिडिओबद्दल ऐकून घ्यायचंय की जो तुमच्या चॅनलसाठी एक टर्निंग पॉइंट ठरला. म्हणजे तोपर्यंत आपण करत होतो, पण ती एक अजून एक म्हणतात ना, तो पुश मिळतो ना की हा आता केलंच पाहिजे. तसे व्हिडिओ कोणते होते?
पहिला टर्निंग पॉइंट असा होता उर्मिलाचा की पैठणी अस्सल कुठली आणि मशीन मेड कुठली. आणि आपल्याला कसं वाटतं बऱ्याच वेळा आपण त्या अभ्यासात असतो किंवा तो रिसर्च करत असतो, आपल्याला वाटतं की हे सगळ्यांना माहितीये, पण ते उर्मिलाने अभ्यास केल्यावर तिला असं जाणवलं की कोणालाच खरंच माहिती नव्हतं, म्हणजे तिलाही माहित नव्हतं. आणि ती म्हणली की माझं कन्फ्युजन होतंय की अस्सल कुठली मशीन मेड, तर हे लोकांचं पण असणार. आणि तो व्हिडिओ पर्यंत आम्ही खूप स्ट्रगल करत होतो, आम्ही पोचत नव्हतो लोकांपर्यंत, व्ह्यूज कमी होत होते, म्हणजे खरं तर डाऊन झाले होते. आणि तो जो व्हिडिओ आहे तो खूप म्हणजे ज्या पद्धतीने तो वर्क झाला तो टर्निंग पॉइंट होता. तिथे आम्हाला खूप उभारी मिळाली की नाही आता वर्क होणार आपल्या गोष्टी. आणि तो मिलियन्स मध्ये गेला तो व्हिडिओ. आणि त्यानंतरचा साडी कशी नेसावी 2 मिनिटात हा पण व्हिडिओ होता. खूप त्याचा मला फायदा झाला. थँक्यू सो मच. तो टर्निंग पॉइंट होता असं मला वाटतंय. आणि माझ्या बाबतीत मी असं सांगेन, खरं सांगायचं तर उर्मिलाच्या चॅनलवरती मी ट्रॅव्हल व्हिडिओ करत होतोच, तिला रिलीफ मिळावा म्हणून, कारण ती कंटिन्यूस करत असायची. त्यामुळे जेव्हा मी चॅनल नव्याने उघडला, जेव्हा दोघांनी मिळूनच उघडला, तर मी म्हणेन पहिला व्हिडिओ हाच टर्निंग पॉइंट मी म्हणेन, कारण तसं एक आम्ही डेडिकेटेड चॅनल काढला. असं होतं. मोर ऑफ सुकीर्तचं चॅनल हे एक पॉलिश्ड प्रोडक्ट होतं. तुम्ही जे जे शिकलायत या जर्नीमध्ये त्याचं असं म्हणता येईल, कारण ज्या चुका केल्या आधी त्यामुळे इथे सुधारता आल्या. त्याच्यामुळे एक अपग्रेड म्हणता येईल 2.0. त्याच्यामुळे त्याचा जो इम्पॅक्ट आहे, त्याचं जे ब्रँड्स आणि या सगळ्यांबरोबरचं डील आहे आणि त्याचं जे वॉच टाइम आहे, प्रेक्षकांची गुंतवणूक आहे, सगळ्या गोष्टी इतक्या कमाल चालू आहेत ना, कारण की प्रत्येक व्हिडिओमध्ये तो इतका फास्ट ग्रो होतोय, ते या सगळ्याचा अनुभव तिथे उपयोगी. त्याचं कारण असं पण आहे की जेव्हा उर्मिलाचं चालू केलं होतं तेव्हा खरं तर सिस्टीम नव्हती, अशी काही प्रोसेस नव्हती, सगळं आम्हीच करत होतो. जेव्हा मी शिकून आम्ही प्रोसेस तयार केली की काय करायला पाहिजे, काय करता येतं. आणि मग जेव्हा शिकलो तेव्हा आता कशी प्रॉपर सिस्टीम बनवली, मग एक स्वतःची कंपनी स्थापन केली, बरोबर लोक घेतली. आणि मग अशा वेळेस काय झालं की थोडंसं ते अजून आपण म्हणतो ना की चांगली सिस्टीम बसवल्यानंतर गोष्टी अजून बेटर होतात. तर तशा त्या झाला, त्याचा उपयोग झाला, म्हणजे दोघांनाही उपयोग झाला. ऍक्च्युली म्हणजे जसं आय गेस उर्मिला नेहमी असं म्हणते की आपण डेलिगेट करायला पाहिजे कामं, त्यानुसार त्याचा फायदा झाला असं म्हणता येईल. आणि एका पॉइंट पर्यंतच आपण स्वतः झिजू शकतो आणि दोन्हीमध्ये अहंकार आहे, कारण की सगळं मीच करेन आणि मी केल्यानंतरच गोष्टी बरोबर होतात यांना पण वाट लागते. तुम्ही मोठे नाही होत. एक मी म्हटलं तसं एका सर्टन पॉइंट पर्यंत तुम्ही ग्रो होता, त्याच्या पुढे तुम्ही ग्रो नाही होऊ शकत, पण सगळंच तुम्हाला करायचं. पण मग जेव्हा तुमच्याकडे 4 पैसे येतात, जेव्हा कामं वाढतात, तेव्हा ना थोडासा इगो बाजूला सारून सुज्ञपणा उलट हा आहे की तुमच्यापेक्षा हुशार मंडळी तुम्हाला टीम मध्ये आणता आली पाहिजे. इथे खरं अहंकार चेपणं असं मला वाटतं की तुमचे मित्रमैत्रिणी, तुमचे कॉन्टेंट मॅनेजर्स, तुमच्या आसपास काम करणारे तुमचे एडिटर्स वगैरे, हायर देम, दे आर ग्रेट ॲट इट. ते एक्सपर्ट असतात, ते त्याच्यामध्ये ते आणखी डेप्थ मध्ये काम करू शकतात, ते जास्त वेळ घेऊ शकतात तुमच्यापेक्षा. तुम्हाला जरी ते येत असलं, तुम्हाला तो करायला मजा पण येत असली, आवडत जरी असलं, तरी ॲट वन पॉइंट सगळा पसारा इतका वाढतो की तुम्हाला ते सोपवता आलं पाहिजे. आणि त्यांचे इनपुट्स किंवा त्यांच्या आयडियाज, त्यांच्या गोष्टी ज्या येतात ना टेबलावर, त्यांना खूप वेगळ्या लेवलपर्यंत पोहोचतात. आणि असं पण झालं की म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत माझा सहभाग होता, पण तरी माझं स्वतःचं एक वेगळं काम होतं, पण आता ते पूर्ण वेळ मी करायला लागलो, उर्मिला करतच होती, त्यामुळे तो एक फायदा झाला आणि जास्त वेळ त्याला देता आला या गोष्टींना. पूर्णपणे समर्पित होऊन आता युट्यूब त्याच्याशिवाय होतच नाही होत. बरोबर, समर्पित झाल्याशिवाय होतच नाही. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आता आपण छान आपण एकदम म्हणजे जे छान झालेले व्हिडिओज आणि ह्याच्याबद्दल ऐकलं. आता ना मला तुमचे मोस्ट चर्चेत राहिलेले जे व्हिडिओ होते ना दोघांचे पण चॅनलचे, त्याच्याविषयी ऐकायचंय. प्रश्न असा आहे की त्या व्हिडिओ नंतर काय घडलं हे ऐकायचंय मला, म्हणजे त्याच्यावरती रिॲक्शन्स कशा आल्या लोकांच्या, तुम्हाला स्वतःला तो व्हिडिओ केल्यावर कसं वाटलं. असं सुरुवात कोणापासून करूयात आपण? उर्मिलापासून. ओके. सो सगळ्यात बोल्ड एक म्हणतात ना मराठीमध्ये खूप आवश्यक असलेला विषय, आणि तो तितक्या काय म्हणू समजूतदारीने अजिबात त्याला कुठलंही काही आंबट शौकीन वळण न देता तू मांडलास, तो म्हणजे इनरवेअर, अंतर्वस्त्र कसे निवडावेत. बरोबर. तो व्हिडिओ केल्यावरती तुला खूप, आणि मी कमेंट वाचल्या त्याच्यावरती खूप पॉझिटिव्ह आणि पाठिंबा देणाऱ्या कमेंट आहेत. काय होतं त्यानंतर, तुला कसं वाटलं आणि लोकांच्या त्याच्यावरच्या प्रतिक्रिया बघून कसं वाटलं? मी ना स्वतः ना खूप माझं संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झालंय आणि मी निम शहरातून आलेली आहे. माझा जन्म फलटण, मुळगाव, सणसर, बारामतीला शिक्षण आणि नंतर पुणे.
त्याच्यामुळे जिथे भाषा प्रचलित मराठी नाही, त्याच्यानंतर इंग्रजीचा गंध नाही, समोरचा काय बोलतोय कळत नाही, फॅशन वगैरे स्टाईल वगैरे खूपच पुढची गोष्ट आहे. अशा वेळेला ना मला माहिती आहे की गोष्टींविषयी माहिती नसणं, अज्ञान असणं किंवा कोणीतरी आपल्याला गाईड न करणं वगैरे काय असतं आणि मग मिसफिट असणं काय असतं. आणि मग मी अशी बघायचे फर्ग्युसनमध्ये आणि सगळ्या कॉलेज आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये, परत मग हिंदीमध्ये गेल्यानंतर की सगळ्या कशा राहतात, कशा दिसतात, काय काय कपडे वगैरे. तर आहे ना मला पण आवडेल गोष्टी खरेदी करायला किंवा 4 पैसे घालायला, योग्य ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायला, योग्य ठिकाणी खर्च न करायला. पण सांगणारं कोण आहे? तर हाच हेतू होता जेव्हा मराठीमध्ये युट्यूब चॅनल काढण्याचा, की माझ्यासारख्या किती पोरी असतील की ज्यांना नाही माहिती, बरोबर? त्यामुळे हा एक ग्रुप होता डोळ्याच्या समोर, की माझ्यासारख्या मुली, सगळ्या मैत्रिणी. दुसरी गोष्ट ना, आपल्या आया बिचाऱ्या, म्हणजे त्या आधीच्या पिढीनं इतक्या विचित्र इनरवेअर्स, ब्राज आणि चड्डू आणि सगळ्या गोष्टी इतक्या विचित्र वापरलेल्या आहेत, कारण पैसा नाही. जिथे पैसेच नाही तिथे काय. दुसरी गोष्ट, जर पैसा असला तरी सांगणारं कोणी नाही. तिसरी गोष्ट, ऍक्सेसिबिलिटी नाही. म्हणजे इतके सारे ब्रँड्स, इतके छान छान होमग्रोन ब्रँड्स आहेत, आता लोकल ब्रँड्स आहेत भारतातलेच आपल्या छान, की जे इतक्या छान छान गोष्टी बनवतात आणि त्याची माहितीच नाही. त्यामुळे बिचाऱ्या आयुष्यभर दुखतंय. आणि ना, तो अवयव आहे, म्हणजे मेडिकली, बायोलॉजिकली छान. आपण असं आपला हाताला घाण छिछी म्हणतो का? तर मी का असं म्हणेल या गोष्टी? सगळं उलट मी ना याच्याकडे असं खूप मायेनं, प्रेमानं बघते, की पाठ अवघडून येते, खांदे दुखतात, ब्राच्या स्ट्रॅप्स हे होतात, सगळं वळ उठतात. म्हणजे बिचारा बाईनं काय काय अंगावर काढावं. म्हणजे घराचं काढायचं, प्रवासात बसून, बाळं असतात, सगळ्यांचं बघायचं, बॅगा, इतक्या गोष्टी असतात, घरातली कामं, आणि सगळे इथे वळ उठलेले. तर मला इतकं वाईट वाटतं ना. माझ्या आईला पण माहिती नव्हतं. मी जेव्हा गेले मुंबईत, काय काय गोष्टी, कुठे पैसे गेले, कुठे काय काय दुखलं रुतलं, त्या पुशअप काय, वायर्ड काय, इतक्या गोष्टी मला शिकले, की एका पर्टिक्युलर वयानंतर काय घालायचं असतं, त्याच्या आधी काय वगैरे, अशा गोष्टी. तर मला असं दिसलं, माझ्या आईसारख्या, आज्यांसारख्या कितीतरी असंख्य स्त्रिया आहेत की ज्यांना नुसत्या त्या सहन करतायत. माहितीये, दुखतं, टोचतं, स्किन ॲलर्जीज होतात, रुततं, तरी सुद्धा त्या घालत असतात. म्हणजे झालं, यांच्यासाठी व्हिडिओ आहे, याच्यात असं काय चावट आणि इट्स अ स्वीट थिंग. म्हणजे असं एखाद्या मुलीनं दुसऱ्या मुलीला असं मिठी मारलं, ये तुला जवळ, छान, असं तुला मस्त नटवते गोड. इट्स दॅट प्युअर आणि स्वीट आणि गोड असं. तर या व्यतिरिक्त पण मला आणखीन एक असा मुद्दा, म्हणजे त्या स्पेसिफिक त्या व्हिडिओ बद्दल सांगावासा वाटतो. मी बघताना मला जे जाणवलं ते, की ह्या सगळ्या गोष्टी आहेत की माहितीच नसतं आपण काय वापरायचं, किंवा आपल्याला मिळतच नसतं. काही काळाने ना त्या गोष्टींची इतकी सवय झालेली असते की आपल्याला त्यात काही चुकीचंच वाटत नाही. तुझा व्हिडिओ बघितल्यावर ना ती कुठेतरी जाणीवही झाली लोकांना, की हा, आपण हे डिझर्व करतो, आपण ह्या इन्व्हेस्टमेंट करायला हवं. अगदी बरोबर, अगदी बरोबर. तो एक आणखीन पॉझिटिव्ह पॉइंट होता. माझं ना असं आय थिंक सगळं करून झालंय. म्हणजे स्वतःवरती चिडून, रुसून, रागावून, स्वतःला न आवडणेपासून आता तो जो प्रवास आहे स्वतःच्या प्रेमात पडणं, असा तो सुरू आहे. त्यामुळे मी हे रिलेट करू शकते. दॅट इज लाईफ. वा वा, खरं. दुसरा व्हिडिओ आपण सुकिर्तचा एक चर्चेतला व्हिडिओ, त्याच्याविषयी बोलूयात. पुण्यातलं एक प्रसिद्ध हॉटेल होतं जिथे, ज्याबद्दल तू जिथे आलेला एक, काय म्हणूयात, थोडासा अनप्लेझंट अनुभव जो होता तो तू सांगितलास. त्यानंतर काय झालं? ऍक्च्युली तो व्हिडिओ खूप चांगला चालला, पण त्या व्हिडिओचा तुकडा आम्ही काढला आणि तो सोशल मीडियावरती टाकल्यावरती तो व्हायरल झाला. म्हणजे ते 6 तासामध्ये 13 लाख 14 लाख व्ह्यूज झाले खूप साऱ्या पेजेसनी. आणि ते तसं का झालं? कारण सगळ्यांना सिमिलर अनुभव आला होता. म्हणजे साधी गोष्ट आहे की आपण जेवायला जातो आणि परत पैसे देऊन चाललोय, म्हणजे असं नाही की फुकट खायला चाललोय. त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की एक म्हणतो ना की बेसिक एटिकेट्स पाळावेत. वागणूक एक बाबा चांगली असावी. चांगली म्हणजे काय, मी असं आदरात आतिथ्य असं म्हणत नाहीये, पण तरी एक चांगलं नीट बोलावं असं माझं म्हणणं होतं. पण ते काय मला तसं जाणवलं नाही आणि मला खूप अपमानास्पद झालं तिथे. म्हणजे जे असे गर्दीमध्ये उभं राहून वगैरे असं जे आहे ना, गोंधळ असं, म्हणजे मला असं आलं की मी काही सरकारी ऑफिसमध्ये आलेलो नाहीये, तर अशी का मला वागणूक मिळते. आणि मला वाटलं की मी माझ्या मित्रांना खरं ते जसं सांगतो तसं मी खरं सांगेन की मी इथे आलो, मला खायचं होतं, पण मला वाईट वागणूक मिळाली, त्यामुळे मी खाणार नाही इथे. आणि हे मी स्पष्टपणे सांगितलं. ते लोकांना कुठेतरी खूप जास्त आवडलं आणि लोकांना तसाच अनुभव आला होता. त्यामुळे ते खूप आम्हाला शेअर झालं. त्यामुळे ते शेअर झालं आणि लोकांना असंही वाटलं की नाही, मी जे काय खरं आहे ते खरं सांगतोय. ते लोकांना एक छान वाटलं
हो, आणि तो स्पष्टपणाच ऍक्च्युली खूप भावला त्यातला, की नाहीतर अशा विषयी बोलताना ना आपण काहीतरी एखादं त्यातलं अर्ध सांगा वगैरे नाही, पण तू खूप क्लिअर बोललास. नाही, आणि मला तेच वाटतं की आपला विरोध जरी असेल किंवा आपल्याला एक गोष्ट पटत जरी नसेल तरी ती समोरच्याची डिग्निटी ठेवून सांगावं. ऑफकोर्स. हा, म्हणजे ती आपली भाषा आणि आपल्याला काय म्हणायचंय. म्हणजे विरोध आहे माझा, तिथेही मी हेच सांगितलं की मला पटलेलं नाही. ज्यांना पटलं त्यांनी जावं खायला. मी हे कोण सांगणार आहे की नाही दुसऱ्यांनी जायचं नाही. आणि हे आता आजकाल सोशल मीडियावरती खूप जास्त व्हायला लागलं की जे मला पटत नाही की ही गोष्ट नाही मला आवडते ना, ही मला आवडते. आणि मला का आवडते त्याचं कारण मी सांगितलं. तुम्हाला तशीच तुमची आवड असेल तर येऊन खा, पण नाही मला हे आवडतं त्यामुळे हेच उत्तम आहे, बाकी अशा पद्धतीचं बाकी सगळं अजिबात चांगलं नाही, हा दावा करणारे आपण कोण असं मला वाटतं. रादर तुम्ही जितक्या जास्त ठिकाणी खाता, जितक्या जास्त ठिकाणी फिरता, तुम्ही व्यापक होता, तुम्ही सगळ्या ठिकाणचं सगळंच ऍक्सेप्ट करायला लागता. आणि त्यात महाराष्ट्रासारखं राज्य जिथे दर 50 किलोमीटरवरती आपण म्हणतो भाषा बदलते, चव बदलते, आपल्याला केवढ्या गोष्टी करण्यासारख्या तिथे असं मला वाटतं. मग कशाला एक संकुचित करायचं, संकुचित कशाला. राईट. त्यामुळे मी पुणेरी आहे पण मी कोल्हापूरची मिसळ पण तितकीच एन्जॉय करतो, नाशिकची मिसळ पण तितकीच एन्जॉय करतो आणि पुण्याची मिसळ पण तितकीच एन्जॉय करतो. त्यातली एक निवडायची नंतर आधीच सांगून मग ते एक मिसळीचा वॉर सुरू होतं. मी आता म्हणतच होतं की मिसळ अस्मिता अशी एक नवीन उदयाला आली महाराष्ट्रामध्ये. हो, जगात भारी मिसळ. जगात भारी मिसळ. करेक्ट. आणि खरं तर ना म्हणजे मी ह्याच्यातच कौतुक हे करेन की हा फरक असतो इन्फ्लुएन्सिंग आणि डिक्टेटरशिप मधला, की तुम्ही सुचवता लोकांना आणि एक काय म्हणता एक हट्ट धरता. आणि मला हेही सांगायला म्हणजे आता ती त्यातली एक थोडीशी निगेटिव्ह गोष्ट झाली त्या व्हिडिओ बद्दल, पण मी थाळी हा प्रकार मला प्रचंड आवडतो बरं का. म्हणजे आणि ते भारताचाच मला असं वाटतं की ती सुंदर गोष्ट आहे. आणि म्हणजे मला घरी सुद्धा जेव्हा गौरी जेवण वगैरे असतं ना, पुरणपोळी, कटाची आमटी, भजी, असं ते छान असं ते कुरडई असं सगळं ते पानात एक एक वाढलं जातं. मला हा प्रकार खूप आवडतो. आणि मला असं वाटायचं की अरे आपण हे मला स्वतःला थाळी आवडतीये आणि बऱ्याच वेळा असं असतं ना की बाहेर गेलं की थाळी नको, काहीतरी वेगळं खाऊ, काय कॉन्टिनेंटल पंजाबी. पण मला असं वाटायचं की अरे नाही एवढ्या व्हरायटीज आपल्याला एकाच ताटात मिळतात. त्यामुळे मी तेच करायला सुरुवात केली आणि मला वाटलं नव्हतं की त्याला रिस्पॉन्स मिळेल. मला असं वाटलं मला आवडतं, लोकांना आवडतं का, पण ते लोकांना खूप आवडतं आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. आणि आता आपण तिसऱ्या व्हिडिओकडे, जो कंबाईन व्हिडिओ होता खरं तर उर्मिलाच्या चॅनलवरचा, जेव्हा तुमचे 1 मिलियन सबस्क्रायबर पूर्ण झाले त्याच्यानंतर जो तुझी काय म्हणूया तोपर्यंत फक्त एक बबली उर्मिला दिसत होती, तिच्या मागची थोडी कहाणी लोकांना कळली त्या व्हिडिओ नंतर. 1 मिलियन टू डिप्रेशन टू 1 मिलियन, बरोबर. तर त्या व्हिडिओ नंतरच्या प्रतिक्रिया काय होत्या? येस, खरं तर मला आधी सांगायचं आहे की उर्मिला अजिबात तयार नव्हती तो व्हिडिओ करायला. कारण तिला असं म्हणायचं होतं की ती मला म्हणली की अरे दरवेळेस मी पॉझिटिव्ह आणि चांगल्याच गोष्टी मांडते, तर मी हे का सांगू लोकांना, त्यामुळे मी नाही करत. तशीच आहे. म्हणजे मला असं वाटतं की आपण ज्या गोष्टी व्हॉट यू फोकस एक्सपांड्स. त्याच्यामुळे मग आपण या सगळ्यातून आता बाहेर आलोय, आता सगळं छान छान झालंय. त्याच विषयीचा युट्यूब मास्टर क्लास पण आहे की तुम्ही पण कसे ग्रो होऊ शकता या सगळ्या क्षेत्रामध्ये वगैरे वगैरे. तर असं सगळं छान 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 चाललंय. तर मग पुन्हा एकदा आपल्याला आलेले पर्सनलाइज्ड जे अनुभव आहेत आणि त्याच्यातून आपण कसे बाहेर आलो हे सांगायलाच पाहिजे का. पण माझा तो अट्टहास होता. त्याचं कारण असं होतं की मी तिला म्हणलं की आपण आपली फॅमिली असं समजतो सबस्क्रायबर्सना, आपण सगळं शेअर करतो आणि कधी कधी कसं असतात की जे तुमचे सेटबॅक्स आहेत ना ते जेव्हा तुम्ही शेअर करता तुम्ही जास्त जवळ येता. आणि दुसरी गोष्ट अशी त्यातली की मला असं वाटलं की खूप लोक अशाच सेटबॅक मधनं जातात. आणि वेगवेगळं असू शकतं. म्हणजे मला प्रोफेशनली फेल्युअर आलेलं असू शकतं, दुसऱ्याला इमोशनल रिलेशन शकतं, नाती तुटतात, घरामध्ये कोणाचं तरी निधन होतं, मोठ्या धक्क्यातून मोठ्या आर्थिक याच्यातून लोक जातात, विवंचनेतून. सो प्रत्येकाचा ट्रॉमा वेगळा असू शकतो, पण बाकीच्या मानवी भावना अगदी सारख्या. तर त्यामागचा उद्देश असा होता की जरी असं झालं तरी इट्स ओके, तुम्ही परत त्यातनं भरून येऊ शकता. आणि मी तिला म्हणलं की ज्या सगळ्या मुली, बायका, म्हणजे मराठी प्रेक्षक तुझ्यावर जे प्रेम करतायत त्यांना छान वाटेल आणि जो व्यक्ती त्यातनं जातोय त्याला वाटलं की नाही मी पण परत उभारी घेईन यातनं, हा उद्देश होता. आणि म्हणून मी प्रश्न काढले होते, तिला सांगितले नव्हते आणि कॅमेरा समोर मी तिला विचारायला लागलो आणि ती इमोशनल पण झाली आणि आम्ही ते सगळंच लोकांसमोर मांडलं. असं म्हणजे ते अगदी स्पॉन्टेनियस झाली का ती चर्चा? हा, म्हणजे त्यानं मुद्दाम मला सांगितलं नाही, कारण की मग आय डोंट नो, मग मी जास्त प्रिपेअर्ड होईल आणि मी खूप गोष्टी शेअर नाही करणार आणि अशा गोष्टी. तर आपल्याच मनानं जे आपल्याला काय म्हणत आपण
छोटं करून खच्ची करून पाडलेलं असतं, हा. त्याच्यातून आपल्याच मनानं आपल्याला कुठेतरी उंचीवरती आणून ठेवलंय. हम्म. हा प्रवास त्या मनात खोल गेल्याशिवाय, खरा आतून पिळवटून काढल्याशिवाय तर येणार नाही. बरोबर. त्याच्यामुळे तो असं म्हणाला की मी तुला विचारत राहीन, तू बोलत राहा, आपण गप्पा मारूयात, नंतर आपण ठरवूयात काय तुला हे वाटतंय, तू किती कम्फर्टेबल आहेस. आणि असाच जेव्हा IPS वैभव निंबाळकर, उर्मिलाचा हम्म. सख्खा भाऊ, Yes. त्याला गोळी लागली होती आणि हम्म. त्याला 1 वर्ष पूर्ण झालं होतं, त्याचा आम्ही सेम असाच व्हिडिओ केला होता हम्म. की कसा तो प्रवास होता. आणि त्यावेळेस पण तशाच पद्धतीने मी गप्पा मारल्या होत्या. हम्म. आणि कॅमेरा म्हणलं की नाही म्हणलं तरी आपण थोडं औपचारिक होतो. हो. मला असं वाटलं की नाही, मनातल्या भावना आपण खरेपणाने मांडूयात. हम्म. मग तशाच पद्धतीने हा केला आणि त्याला खूप म्हणजे आम्ही एक्सपेक्ट केलं नव्हतं. मला एवढा खरंच प्रतिसाद. अपेक्षा नव्हत्या. हो. म्हणजे अगदी आपण आता छान ज्या खऱ्या जगण्यातून आलेल्या आहेत त्याच गप्पा आपण हो. मारतोय, त्यामुळे सांगायला हरकत नाही. सुकीर्तनं फोर्स केला त्यामुळे मी हा व्हिडिओ केला. आणि मला असं उगाच त्याचं कारणच हे होतं की परत कशाला जुन्या हम्म. दुखऱ्या गोष्टी काढायचा. एक्झॅक्टली. हम्म. तर त्यामुळे असं वाटलं की काय होईल त्याची रिॲक्शन. आणि ना काय होतं ना, जर आपण जस्ट या इंटरव्ह्यूच्या आधी पण म्हणालो, जर आपण स्वतः गोष्टी खूप साऱ्या बदलवू शकत नाही, तर मग त्याच्याविषयी पुन्हा पुन्हा चर्चा करणं म्हणजे त्याला फक्त दूषणं हो. देण्यासारखंच आहे. बदलू तर शकत नाही आहोत आपण. मग आपण काय करू शकतो, आपण स्वतःलाच बदलू शकतो. हम्म. बरोबर, ते मी केलं. त्याच्यामुळे पुन्हा एकदा ते करावं का असं मला वाटत होतं. मला मेल्स आले, असंख्य डिटेलमध्ये मेल्स आले. म्हणजे मला त्या इतक्या इमोशनल मेल्सला वाचून मला खूप रडू येत होतं. ज्यांना मला शक्य होतं त्यांना मी रिप्लाय केले. पत्र पण आली, इतके मेल्स, पत्र पण आली. अरे लिहून, वा. लोकांनी लिहून पत्र पाठवले की मला या भावना लिहूनच व्यक्त करायच्या होत्या, म्हणून ताई मी तुला मग पत्र ते आम्हाला कुठे भेटले असतील, मास्टर क्लासला कोणी ज्यांनी हो. ऍडमिशन केलं त्यांच्या हातात दिलेत लोकांनी पत्र. आणि मग तिथे आम्हाला, कारण मीट अँड ग्रीट वगैरे झालेलंच नाही नाहीये, झाले. हो. लहान बाळ असल्यामुळे, आणि त्याच्या आधी लॉकडाऊन होतं. हा. तर तिथे क्लासमधून का होईना पोहोचवा म्हणून असंख्य DMs आणि कमेंट्स. आणि एन्झायटी असेल, डिप्रेशन असेल, ट्रॉमा असेल, त्याच्यामधून कसं बाहेर पडायचं कळत नाहीये, या सगळ्याचे प्रश्न आणि काय करू. एकतर पत्र इतकं हे होतं, मला आता सांगताना पण हे होतंय. एक अतिशय वयस्कर असं जोडपं आहे, त्यांना मोठी मुलगी आहे, पण तिचा घटस्फोट झाला आणि चीट केलं नवऱ्यानं, आणि मुलगी आहे, आणि सगळं असं सोडून तो गेला. आणि जे चीट केलं ते नुसतं चीट नाही, त्याचं सगळं, त्यांचं आर्थिक सगळं वाट लावून तो गेला. आणि ती इतकी उद्ध्वस्त झाली की तिला आता तिचं अंघोळ पाणी जेवण पण करता येईना, तर ती मुलीचं काय करणार तिच्या. हो. आणि अशा वयस्कर आई वडिलांना स्वतःच्या मुलीचे असे हाल बघताना कसं वाटत असेल. आणि त्या वडिलांनी इतका इमोशनल मेल असा पाठवलेला की तिचं मला बघवत नाहीये आणि तिचं काय करू कळत नाहीये, आणि आम्ही हतबल आहोत, तर तुम्हाला कोणी प्रोफेशनल माहिती असतील तर सांगा. मला इतकं वाईट वाटलं, कारण कुठलाही बाप असा, मला माझेच वडील नाही. हो, आठवले ना, exactly. कुठल्या आई बापाला असं वाटणार की आपली मुलं अशा ह्याच्यातून जावी. हम्म. पण ती जात होती, त्याचं काय करावं कळेना. इतकं मला हे झालं की लोक ज्या पद्धतीनं विश्वास ठेवतात, इतकं प्रेम करतात, इतक्या प्रायव्हेट गोष्टी, इतक्या छान छान गोष्टी शेअर करतात, आणि आपल्यावरती हा मोठाच, इट्स अ गुड प्रेशर टू हॅव, Yes. इतकं चांगलं प्रेशर टाकतात. तर ज्यांना मला जे काही ओळखीचे थेरपिस्ट असतील, सद्गुरूंचे काही व्हिडिओज असतील, वामनराव पैंचे, कुठले छान छान लेक्चर्स असतील, युट्यूबवरती असतील, ते मी पाठवण्याचा, कॉन्टॅक्ट नंबर्स देण्याचा मी माझ्या परीनं प्रयत्न केला. सायकोलॉजिस्ट पण, डॉक्टर्स, त्यांचा पण मी नंबर दिला. एवढंच मी करू शकते, कारण त्यांना एक्सपर्टकडे वळवणं आणि त्यांची केस तेच जास्त चांगले हँडल करू शकतात. लोकांनी तुझ्या ह्याच्यातून प्रेरणा घेतली, तू बाहेर येऊ शकते तर आम्ही नक्की येऊ शकतो, अशा पद्धतीची आश्वासनं मला दिली, जी खरं तर ती स्वतःच्याच मनाला देत असतात, हो. पण ती मला दिली. ते सगळं तर मला ना ते आपण जे करतोय ह्याचं काहीतरी कुठेतरी होतंय ना, हे खूप झालं खरंच. म्हणजे आता परत हे खूप क्लिशे साऊंड करतं, पण ऑफकोर्स कोणाला पैसे नको आहेत, याच्यातून छान पैसे मिळतात, मी सुखात आहे, सगळं माझ्या घराच्या जवळपास, सगळं मी आनंदात आहे, सगळं सद्गुरु कृपेनं. पण आपल्या कामातून, आपला जॉब, व्यवसाय जे काय, त्याच्यातून थोडंच काहीतरी बदल करता आली, थोडा परिणाम आपण करू शकतोय, हे खूप सुखावणार असतं. खूप. आणि ते आम्हाला खूप, म्हणजे मुली पण भेटून अशा म्हणायच्या की अगं तू खूप सोपं केलंस आमचं आयुष्य, म्हणजे अशा पण कमेंट्स खूप आल्या. तर ते ऐकून खूप असं समाधान वाटलं. आणि उलट त्यामुळे आम्हाला कसं आलं की मिलियन नंतर काय होतं, तुम्ही थोडंसं आता कळत नाही, परत एक नवीन मार्ग सुरू होतो मिलियन नंतर, तो एक माइलस्टोन तुम्ही पार केलेला असतो. त्यामुळे आम्हाला त्या व्हिडिओमुळे खूप जास्त एक इन्स्पिरेशन मिळालं की नाही, आता आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीने अजून काम करूया. येस. आणि मला यातलाच एक पार्ट म्हणून विचारायचं होतं, हे सबस्क्रायबर्सच्या रिॲक्शन्स होत्या, हा सगळा, ही जी जर्नी सांगितली त्याची घरी कल्पना होती का,
आणि जर असे म्हणजे या व्हिडिओची व्हिडिओची नाही जर्नीची Generation. कॉन्टेंट क्रिएशन नाही नाही, नाही, million त्या to- depression to व्हिडिओची million. डिप्रेशनच्या व्हिडिओची व्हेरी गुड क्वेश्चन. ऍक्च्युली माझ्या आई वडिलांना माहिती होतं मी या सगळ्यातून गेलेले, पण इतक्या लेवलला झालं हो. असेल माझ्या आमच्या मनामध्ये. ऍक्च्युली भावांना माहिती होतं, हा. कारण आपण भावाशी सगळं सांगतो. बेस्ट फ्रेंड्स हो. असतात ना ते. पण आई वडील असे असतात की काळजी करू नये. आपण हो. पण त्यांना प्रोटेक्ट करतो जसं ते आपल्याला आपल्याला प्रोटेक्ट करतात. करतात Yes. तसे. कारण त्यांना हर्ट होऊ नये, आपली आई खूप मनाला लागून घेईल, आपल्या वडिलांना खूप हर्ट होईल, याच्यासाठी आपण त्यांना इतक्या बारीक डिटेल्स, नाही इतक्या सांगत. कोणी कोणी आपल्याला एवढ्या पातळीला जाऊन अपमान केलेला आहे आणि आपण एवढ्या मोठ्या नाही, आणि- ह्याच्यातून गेलोय, कधी शेअर करत नाही आपण. आणि जेव्हा उर्मिला हॉस्पिटलाइज झाली होती, दॅट वॉज अ टर्निंग पॉईंट की जिथे त्या हॉस्पिटलमध्ये आम्ही ठरवलं हो. काहीतरी वेगळं चालू. तेव्हा चॅनल प्रोडक्शन काही हाऊसचे नाही. लोक चेक करायला आलेले की हे खोटं बोलते खोटं. का की खरं. बापरे नाही, पण तेव्हा आम्ही ठरवलं की काहीतरी आपण वेगळं चालू करूयात त्या हॉस्पिटलमध्ये. हा. तेव्हा पण आम्ही आई वडिलांना नव्हतं सांगितलं, कारण आम्हाला तेच वाटलं की ते हॉस्पिटलमध्ये आले तर ते जास्त काळजी करतील. हो. त्यांना अंदाज होता, पण तरी इतक्या हॉस्पिटलच्या वाऱ्या झाल्या की एक दोनदा त्यांना यावंच लागलेलं, पण नंतर ते इतकं झालं की आम्हीच दोघे हँडल करायचो मग. तर मग त्यांना कल्पना होती, पण त्यांना ते बघून पण त्यांना असं खूप भरून वगैरे आलं आणि ते म्हणले की After तुम्ही आम्हाला video सगळं का काढलं. नाही सांगितलं. हो. मग आम्ही म्हणलं की त्यामुळे काळजी खूप- करू नये म्हणूनच खूप सांगितलं. गोड आणि प्रेमानं, काळजीनं सगळे रडण्याचाही एक क्षण होऊन गेला घरामध्ये. आणि मी त्यांना हे सांगण्याचा प्रयत्न केला की तुमचं काहीच नाही चुकलेलं. मला खूप छान फिलॉसॉफी मिळालेली आहे सद्गुरूंची, तुमचे खूप चांगले संस्कार आहेत, सगळं छान आहे. त्याच्यामुळे मी असं काही वाईट वगैरे स्वतःच नाही करून घ्या, डोंट वरी, तेवढं हे नाही झालेलं. आणि मी त्यासाठी मदत पण घेणार योग्य वेळेत, मी स्वतःहून तुम्हाला सांगणार. आणि मला ती चांगली सवय आहे की स्वतःच्या बेटरमेंटसाठी, इम्प्रुव्हमेंटसाठी अजिबात अहंकारमध्ये आणायचा नाही. नाही. योग्य वेळेला थेरपिस्ट, आणि- डॉक्टर, प्रल्हाद दादा, जे कोणी असेल प्रश्न विचारायचे. आणि अजून एक गोष्ट तुमची चूक नाही याच्यात. नाही, अजून एक अशी पण गोष्ट आहे की कधी कधी ना जी लढाई असते ती आपली स्वतःची असते. Yes. जरी किती सपोर्टिव्ह फॅमिली, किती प्रेम करणारा पार्टनर जरी असेल, अगदी तरी बरोबर. ती जी लढाई ती तुमचीच आहे, ती Yes. तुम्हालाच लढावी लागते. Yes. त्याला बाकीचे तुम्हाला फक्त इमोशनली सपोर्ट करू शकतात, Support. पण लढायचं आहे तुम्हालाच जाऊन तिथे हम्म. शेवटी नाहीतर असं. तो इतका गोड आहे सुकीर्त, तो रोज उठून म्हणजे इतकं आनंदी वातावरण, इतकं छान तो मला हे करायचं, पण त्याला असं रोज उठून अरे देवा ही आजही झोपू नये, किंवा ही आजही ना आंघोळ नाही केली, किंवा ही पडू नये फक्त असं. इव्हन एक मला अजून आठवतंय की आपल्याला जेव्हा इतके वाईट अनुभव येतात तेव्हा तुम्ही कटू पण तेवढे होऊ शकता. बरोबर, मी या सगळ्यातून गेलेले आहे आणि मग मी पलीकडे पोहोचले. तर जे कटू झालं ना त्याच्यामध्ये ना मी खूप नावं ठेवायचे, ज्यांनी मला असा वाईट अनुभव दिला त्यांचं नाव घेऊन, आणि मला त्यांच्याविषयी खूप राग यायचा की कसं कोणी असं करू शकतं असं. आणि माझ्यासारख्या असंख्य मुलं मुंबईमध्ये असे स्वप्न घेऊन आले असतील आणि असंख्य त्यांचे असे अनुभव असतील, बरोबर. तर त्याच्यामुळे आपल्याला तो आतून असा इतका राग येतो, बिकॉज तुम्ही इतकं म्हणजे दे किल्ड द मॅजिक इनसाइड मी, द Yes. होप आणि दॅट फायर असं म्हणतो ना आपण. आणि ते असं, आणि ना ते असं वर्षानुवर्ष तुटत गेलं, पण एका पॉइंटला ते खूपच तुटलं गेलं. ढासळलं ते. येस, की ते मला असं वाटलं की मीच शून्य आहे. आणि ते खूप वाईट असतं की जेव्हा तुम्ही एक्सेप्ट करता ते. दुसऱ्यांनी कोणी का म्हणे ना, जेव्हा तुम्हाला वाटायला लागतं तुम्ही शून्य आहे, Yes. इट्स ऑल गॉन. तर त्याच्यामुळे तो फक्त बाहेरून मला सपोर्ट करू शकतो, पण या सगळ्यातून बाहेर पडण्याची जबाबदारी म्हणजे स्वतःला उत्तम आरोग्यदायी करण्याची, स्वतःला सुखी करण्याची, स्वतःला फिट करण्याची, ही आपलीच जबाबदारी आहे. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं ना तेव्हा मी ब्लेम गेम थांबवला. कोणाचा दोष नाहीये, मला निघालं पाहिजे याच्यातून, आणि काही असं ग्रेट नाही. एव्हरीबडी फेल्स. सगळ्या जणांना हार पत्करावी लागते, सगळेजण हारतात, फेल्युअर येतं. आपण काही स्पेशल नाही होत. ओके. आतापर्यंत आपण तुमच्या युट्यूबच्या प्रवासाची आणि युट्यूबवरती एक छान काय म्हणूयात पॉवर कपल म्हणून तुम्ही कसे प्रेझेंट झालात ही गोष्ट ऐकली. आता मला ना सगळ्यांच्या लव्ह स्टोरीज ऐकायला खूप आवडतात आणि त्यात तुमची म्हणजे लफडी कशी झाली. खरंय बरं. पण मला एक बेसिक आयडिया आहे की नाटकात तुम्ही भेटलात, मग कुणाला तरी वाटलं कोणीतरी फारच आउट ऑफ लीग आहे वगैरे वगैरे. खूप जुने व्हिडिओ बघितलेत मी अरे वा वा वा. Q&A. मला इतका आनंद वाटतो असं कोणीतरी तर आपल्या बघितलेलं आहे कॉन्टेंट असं. तर मला फक्त म्हणजे काय म्हणूयात ती एक पार्श्वभूमी माहिती आहे, पण हायलाइट जर सांगायचे झाले ना, म्हणजे पहिली भेट, पहिली डेट आणि मग ती लग्नाची तारीख सेट, अशी जर हायलाइट. हे तर खूप ड्रॅमॅटिक आमच्याकडे उत्तर आहे बरं का. मला ऐकायला आवडेल ते. तर 1 वर्ष मैत्री, 1 वर्ष मैत्री, 7 वर्ष 7 रिलेशनशिप, वर्ष बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड, आणि आता 10 वर्ष, आता 11 होतील. 11 11 वर्ष लग्न. ओके.
ह्या सगळ्याच्या तारखा एकच आहेत, 9 फेब्रुवारी. अरे येतोय म्हणजे आता हो. येस. तर 9 फेब्रुवारीला फायनली आम्ही मैत्री मग प्रेम आणि मग प्रेमातून आपलं इतकं प्रेम आहे की आय थिंक असं सगळ्याच्या आंतरजातीय विवाह आणि सगळ्या गोष्टी या सगळ्याच्या पलीकडे जाऊन, म्हणजे तुला मुंबईत करिअर करायचं, मी पुण्यात असणार वगैरे असं सगळं असताना आपण एकमेकांशिवाय नाही राहू शकत. आणि हे म्युच्युअली थोडंसं, म्युच्युअली पेक्षा खरं तर मी पुढाकार घेऊन माझं तुझ्यावरती प्रेम आहे असं ते आम्ही 9 फेब्रुवारीला ठरवलं होतं. हा केलं. 9 फेब्रुवारीला आणि मग केलं. त्याच म्हणजे वेळेस झालं. नाही झालं 9 फेब्रुवारीला, म्हणजे आय लव्ह यू असं मी तुला म्हणाले आणि मग एकमेकांनी सहमत झालो आपण की आपण नाही राहू शकत एकमेकांच्या शिवाय. मग जेव्हा हे सगळं झालं तेव्हा जेव्हा लग्नाची तारीख ठरवायची होती तेव्हा आपण म्हणलं, तेव्हा लक्षात होतं ना की 9 फेब्रुवारीला आपण एकमेकांना आय लव्ह यू म्हटलं आणि मान्य केलं आपलं प्रेम आहे. आपण 9 फेब्रुवारीला जर लग्न केलं तर, त्यामुळे आम्ही 9 फेब्रुवारीलाच केलं. लग्न. त्या दिवशी अमावस्या होती आणि मला लोक म्हणले की अरे अमावस्या तुम्ही लग्न करताय. तर मी म्हणलं की आम्ही मान्य केलं आणि प्रेमात पडलो, याच्यापेक्षा शुभ दिवस आम्हाला असूच शकत नाही. अगदी बरोबर. आणि मुख्य म्हणजे कार्यालय स्वस्तात मिळतात अगदी त्यामुळे आम्ही 9 फेब्रुवारीलाच लग्न केलं. हे रेव्हेन्यू वाले वगैरे प्रकरण जे सांभाळताना चुकीचं ते दिसतं ह्याच्यात. सो 9 फेब्रुवारी. वा वा, छान. Yes. म्हणजे पैसा कुठे जातो आणि कुठे येतो तुझ्या लक्षात कळतंय Right. आणि yes, तेच हा ते तर माहितीच आहे की आउट ऑफ लीग, त्यामुळे मी काही प्रयत्न नाही केले. आणि जेव्हा प्रयत्न नाही करत तेव्हा तुम्हाला अशा छान गोष्टी मिळतात. ही टिप, ही गोल्डन टिप दिली आहे अगदी सुकीर्तनने बरोबर. ऍक्च्युली. इग्नोर केल्यानंतर बऱ्याच वेळा गोष्टी मिळतात तुम्हाला. पण पूर्णपणे नाही. खूप जास्त माज केला की मग काही होणार जातं नाही. जातं पण आता. जातं Okay. पण. ते तुम्हाला कळलं पाहिजे, शेअर्स नसतात का कधी विकायचे कधी घ्यायचे, तसं ते आहे. तुम्हाला फार ताणण्यात उपयोग नसतो. खरंय, खरंय. Strategy. तुमच्या एका इंटरव्ह्यू मध्ये मी ऐकलं होतं की तुम्ही ना आधी लग्नाआधी घरी खूप कम्फर्टेबल केलं होतं एकमेकांना, म्हणजे सांगितलं नव्हतं पण येणं जाणं होतं होतं. वगैरे. प्रॉपर सिस्टमॅटिकली केलं हो आम्ही हो, ते. तू हा. शॉपिंगला जाऊन Step नंतर by step. जेवायला आली होतीस वगैरे ऐकलं होतं मी. तर त्याच्यातच तू एक मेन्शन केलं होतं की तुम्ही ट्रिपला गेला होता आय गेस, एक फॅमिली ट्रिप हो. गेली होती. हो. एक तो नाही, आम्ही का- बऱ्याच म्हणजे आम्ही खूप केल्यात. हा म्हणजे उर्मिलाची आई, माझी आई आणि आम्ही दोघं. आणि तेव्हा असं वैभव चौघांनी, 2 आणि आया आणि आम्ही दोघे वैभव असायचो. आधी असायचा. हा. तो तेव्हा त्याचा स्टडी चालू होता, हा. अभ्यास चालू होता UPSCचा. तेव्हा तो कधी कधी यायचा आणि आम्ही असे जायचो. आणि तेव्हा माहिती नसायचं, म्हणजे नाही, माहिती असायचं हा पण नाही, मैत्रिणीची आई सांगितलेलं आहे. नसायचं. कोणी कोणाला सांगितलेलं नाहीये पण सगळ्यांना सगळं माहिती आहे सगळ्यांना असं. सगळं. आणि कसं होतं की यांच्याकडे तेव्हा कार होती हा. आणि मग आम्हाला असं वाटायचं की अरे पुण्याच्या जवळपास आगाई जाऊया हा. असं वगैरे. त्यामुळे मग आम्ही तशा ट्रिप्स केल्या. कशा त्यामुळे व्हायच्या मग त्या ट्रिप आणि काय खूप- असायचं असं खूप लोकेशन वगैरे? कुठेही म्हणजे आम्ही बरोबर. बनेश्वर, हा. सिंहगड, जे जवळ आहे, जिथे एक हा. दिवसात आपण जाऊन येऊ शकतो हा. अशा ठिकाणी आम्ही जाऊन यायचो. खरं सांगू त्याचा हेतू असा होता, आमच्या दोन्ही आया खूप सारख्या आहेत, सिमिलर आहेत. हा. म्हणजे खूप गावातनंच खेडेगावातून आलेल्या आणि खूप साध्या आणि खूप गोड गृहिणी, होम मेकर्स खरं तर, ज्यांच्यामुळे आम्ही आहोत. म्हणजे आम्ही कोलमडून पडू जर ते नसतील तर त्यांना थोडंसं सुख देण्याचा प्रयत्न असतो ना की त्यांना घरातून बाहेर काढूया, त्यांना जरा फिरून कारमधून चक्कर. आणि तेव्हा असं ना खूप जास्त OTT प्लॅटफॉर्म, सोशल मीडिया असं नव्हतं. लोक जेन्युअनली बाहेर पडत होते कार ड्राईव्ह वरती, लॉंग ड्राईव्ह वरती. आणि आयांना असं खूप आनंद वाटतो ना की चल तुला आईस्क्रीम खाऊ. आणि खरं सांगायचं तर त्यांना ब्रेक मिळावा म्हणजे रोजच्या स्वयंपाक आणि ह्याच्यात, म्हणून आम्ही वडील लोकांना घेऊन नाही जायचं. की नाही म्हटलं तर त्यांच्यावर ते दडपण आणि ते येतं. म्हणलं कशाला, तुम्ही फ्री व्हा आणि आपण असेच जात जाऊ. आणि त्यांनी ते खूप एन्जॉय केलं पहिली ट्रिप. मग त्याच म्हणायला लागल्या की आता परत पुढे कधी जायचंय आपण. आणि मग अशा आम्ही खूप साऱ्या ट्रिप केल्या. आणि त्यामुळे असं झालं की त्या ट्रिपमध्ये उर्मिला आईशी खूपच छान फॅमिलियर झाली. त्यामुळे खूपच चांगली मैत्री पण झाली. म्हणजे स्ट्रॅटेजिक मूव्ह नव्हती पण ती स्ट्रॅटेजिक मूव्ह झाली. खरं तर जुळून आलं ते. आता आपलं बोलता बोलता विषय निघाला की मुंबई पुण्यात होतात, त्याच्यानंतर मध्यंतरी पण तुम्ही दोघं मुंबईत होतात आणि नंतर पुण्यात आलात. म्हणजे हे पुणे मुंबई पुणे हे जे बदल झाले ते पटापट स्वीकारायला, अंगीकारायला काय म्हणजे त्यातले काही स्ट्रगल्स आहेत का, आठवणीचे काही दिवस आहेत का मुंबईत? हा म्हणजे एक छान अशी गोष्ट आहे की आम्ही दोघंही ना एकमेकांना कम्फर्ट झोन मधनं ढकलतो की अरे नाही आपण थोडस, कारण डिस्कम्फर्टेबल झाल्याशिवाय आपली प्रगती होत नाही. त्यामुळे आमची खूप भांडणं होतात. लोकांना असं का वाटतं की आमची भांडणं होत नाही तेच माहित नाही. नाही वाटत गं असं. नाही पण व्हायला पाहिजेत म्हणजे योग्य चांगली भांडणं. कारण मी असं बघितलं की लोक लपवतात, घाबरतात, पार्टनर्सला सांगत नाहीत की मला तुझ्याकडून हे अपेक्षित आहे. मग ते लिटरली कमी झालेल्या वजनापासून, वाढलेल्या वजनापासून वेळेत गोष्टी घडत नाहीयेत, जबाबदाऱ्या पूर्ण होत नाहीयेत, लक्ष नाहीये, प्रेम कमी आहे, सगळ्या गोष्टी माझ्या मते बोलता आल्या पाहिजेत. आणि मग झालं असं खोटं खोटं चालतं मते. नाही तर मी जवळजवळ 8 वर्ष वगैरे पत्रकारितेच काम करत होतो आणि
मला खूपच सॅच्युरेशन आलं होतं आणि त्यावेळेस मला असं वाटलं की काहीतरी वेगळं करायला पाहिजे. आणि त्यावेळेस उर्मिला मला म्हणले की तू जॉब सोडून दे. मी म्हणलं अगं पण मी सोडून दिल्यावर काय, कारण ती पण ऍक्टिंग फिल्म इंडस्ट्रीमध्ये होती, तेही अनिश्चित अनिश्चित सगळं. मग ती मला म्हणली की मी सिरियल करते, मी पैशांची बाजू बघते, तू घर सांभाळ, तुला काहीतरी मिळेपर्यंत काही महिन्यांनी किंवा वर्ष लागेल, तुला काहीतरी मिळेल नवीन, आणि मग तेव्हा. आणि मग अशा वेळेस हातात काही नसताना मी नोकरी सोडून मी हाऊस हस्बंड झालो होतो आणि उर्मिला 13-13 तास शूट करायची. आणि ऍक्च्युली तो काळ पण खूप शिकवणारा मला होता. मला असं वाटलं की घर सांभाळलं की तुम्ही इतके मल्टीटास्किंग तुम्ही करता मल्टीटास्किंग. आणि तर तो छान. मग खरं तर तो स्ट्रगल होता तो खूप, पण त्यात पण गंमत होती. जसं आता कॉलेजमध्ये असताना नाही का आपण एक एक चहा शेअर करून पितो, पण त्या आठवणी आपल्याला अजूनही असतात आणि त्याची गंमत असते वेगळी. तसंच मला असं वाटतं की तो जो स्ट्रगल होता ना तो सुद्धा आम्ही एन्जॉय केला. म्हणजे जेव्हा आम्ही युट्यूब 6S वरती लाईटसाठी पैसे नव्हते, खिडकीच्या समोर उर्मिला बसायची, कारण सूर्याचा प्रकाश सकाळी पडतो चांगला, त्यामुळे आम्ही सकाळी लवकर चालू करायचो. माईक नव्हता, त्यामुळे सकाळी चालू केलं की बाकीचे डिस्टर्बन्स आवाज असे येत नाहीत. तेही आम्ही एन्जॉय करायचो. आम्ही म्हणजे त्याही आठवणी आमच्या भारी होत्या की त्यावेळेस काहीतरी मागवलं खायला, कारण शूट करणार आहोत दिवसभर, दोघंच करायचो, तेही एन्जॉय करायचो. आणि आता आपण प्रॉपर जे शूट्स लावतो तेही एन्जॉय करतो. तर मला तेच वाटतंय की ते स्ट्रगल होते पण मजा यायची त्याच्यामध्ये. असं मजा यायची. आता काय म्हणूयात, आपण तुमचा प्रवास बघितला, युट्यूबचा प्रवास बघितला, आता आपण छान छान एक अथांगकडे वळूयात. एक म्हणजे कमाल त्याचा काय म्हणूयात ह्याच्यावरचा इंस्टाग्राम स्टोरीज मध्ये वगैरे किंवा युट्यूब वरती पण त्याचा जो वावर आहे ना व्हिडिओ मध्ये खूप प्लेझेंट आहे आणि म्हणजे छान वाटतं त्यांना बघून. पण आता यातला सिरियस पार्ट म्हणजे स्ट्रगल तुम्हाला मी विचारेन यातलं. ही उर्मिलाला जास्त तुम्ही ट्रिप वगैरे करता थांगसोबत, तो राहतो का इतका शांत? कारण बाकी मी प्रवासात मुलं बघितले ते खूप क्रँकी होतात. ट्रिपला नेणं म्हणजे ऍक्च्युली काय गंमत आहे आता ह्याही टिपांचा नंबर 1 खरं सांगायचं मला असं वाटतं ऍक्च्युली मला असं वाटतं की लहान जी बाळं असतात स्पेशली टॉडलर्स, तर त्या काळामध्ये ना त्यांना एक्झॅक्टली काय होतंय, मला आता भूक लागली, काहीतरी टोचतंय, काहीतरी दुखतंय, काहीतरी अवघडलंय, शिशू आली आहे, तहान लागत, त्यांना सांगताच येत नाही त्यांना काय होतंय. तर ते ओळखण्यासाठी जो प्रायमरी केअरटेकर असतो दॅट्स आई, प्रत्येकाच्या बाबतीमध्ये, बाळांच्या बाबतीत, किंवा कधी कधी बाबा पण होऊ शकतो जर आई वर्किंग आणि हे असेल तर ते अवेलेबल असेल ट्रिपमध्ये तर खूप मदत होते. आणि सेकंडरी सुद्धा, सेकंडरीमध्ये शक्यतो बाबा आजी आजोबा असे लोक असतात, त्यामुळे सगळ्यांना घेऊन चला. सगळ्यात महत्वाचं. येस. दुसरी गोष्ट म्हणजे ना त्यांच्या या बेसिक ज्या गरजा आहेत ना त्या भागवल्या ना मूलभूत, की शिशू डायपर दर 3 तासांनी बदलणं, त्याच्यानंतर पाणी त्यांना पाजत राहणं, कारण आपण डिहायड्रेटेड असतो कारमध्ये प्रवास करून करून पाणी प्यायला जात नाही, त्यांना तर किती होणार आणि सांगताही येत नाही काय होतंय. नंतर ते सांगायला लागतात, पण बऱ्याचदा खेळता खेळता विसरून पण जातात. खाण्याचं मी ना सगळं नेते, म्हणजे मी इंडक्शन कुकर, इंद्रायणी भात, हळद मीठ आणि डाळ ती पाहिजे ती, आणि सकाळी सकाळी गरम गरम असा इंद्रायणी भात तूप बीप टाकून किंवा नंतर खिचडी सुद्धा. 2 ते 3 वेळेला प्रॉपर घरचं छान पोटभर ते जेवले ना तर नंतर थोडंसं इकडचं तिकडचं बाहेरचं, म्हणजे कधीतरी हॉटेलमधली चपाती, थोडीशी रोटी, किंवा काय एखादा ब्रेड किंवा काय फ्रेंच फ्राईज कधीतरी चालतात, पण त्यांना पूर्णपणे त्याच ह्याच्यावरती ठेवलं ना की त्यांना खूप त्रास होतो. आणि फळं आणि या सगळ्या गोष्टी असल्या की पोट छान राहतं, मग त्यांना ते अवघडल्यासारखं, आणि त्यांना हेही सांगता येत नाही की मला दुखतंय पोटामध्ये, बरोबर. सो या सगळ्या गोष्टींचा थोडक्यात जबाबदाऱ्यांनी वाहून जायचं असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल 1 सेकंद घरामध्ये मी इतक्या का आरामात आहे, मला थोडंसं स्ट्रगल हवाय आयुष्यात, की मग टॉडलर्सला घ्यायचं आणि ट्रिपला. आणि ते आम्ही स्ट्रॅटेजी करतो की शक्यतो समुद्र किनाऱ्यावरती न्यायचं, माती असते त्यामुळे पडल्यावर काय लागत नाही, पोहायला आवडतं, पाण्यात खेळायला, पाण्यात खेळल्यावर दमतात आणि त्याच्यानंतर वैवाहिक आयुष्य आणि झोप, हे सगळं छान राहतं. सगळ्या खूप संसार हा म्हणतात ना सुखाचा होत नसतं, सद्गुरू म्हणतात तसा तो करावा लागतो. अशा खूप गोष्टींची काळजी घ्यावी लागते, आणि एवढं करून आहे ना प्रत्येक बाळाचे चॅलेंजेस वेगळे असतात. म्हणजे असं तुम्ही तुलनाच करू शकत नाही, त्यामुळे एक असा सल्ला सगळ्या बाळांना लागू होईल असं नाहीच. पण आहे, चॅलेंजिंग आहे, पण मजा येते, मजा गोड, त्यांना खूप शिकायला मिळतं. म्हणजे ऍक्च्युअल स्पर्शातून, ऍक्च्युअल मातीत खेळून, नवीन नवीन माणसं, तो ते घाबरतात, लाजतात, ते खूप छान वेलकम करणार नाहीत नवीन माणसाला, पळूनच जायचं वगैरे असं त्यांना वाटलं.
आई वडिलांची फजिती केली नाही तर कसं तर काय मुलं कशी काय बरोबर असं पण एक आपल्याला आहे वाटतं- की एक हे छान पण आम्हाला असं वाटतं की बऱ्याच वेळा कसं होतं की आपल्याला आपण युज टू होतो ना गोष्टींना. हा. हम्म. आता बीचवर गेलं की तो जेव्हा पहिल्यांदा या गोष्टी बघतो ना हम्म. तेव्हा तो खूप जास्त एक्साइट होतो. कारण ते आम्हाला भारी वाटतं. म्हणजे हा. गोड असतं ना ते. रस्त्यावरची एखादी गाय जरी बघितली तर तो ज्या लेवलला एक्साइट होतो हो. तर आम्ही तेच म्हणतो की आम्ही आपण पण ते ना- नव्याने हो. जगल्यासारखं मग ते आपण होतं. बघत म्हणजे अथांगमुळे मी बघायला लागले हा. फुलपाखराला ना तर शेवटचं फुलपाखरू आणि त्याचे रंग कधी कधी बघितलेत मी बघितले कारण असे असतंय ना आपण. म्हणजे हो, आपण हा. आपणच दमू लाटांमध्ये. म्हणजे हम्म. आपण एका पॉइंटला आपल्याला असं वाटतं ना निवांत बसावं बीचवर छान हम्म. कुठे पाण्यात आपण एक अर्धा तास 1 तास तो तर म्हणजे बाहेर याचंच नाव घेत नव्हता आणि ते खूप हो. छान वाटतं आणि त्याच्यामुळे आम्ही परत जास्त ऍक्टिव्हिटीज करायला लागलो. तर आपल्याला काय होतं की अरे बसू निवांत कुठे त्यामुळे जायचं बाळामुळे आपण बाहेर पडतो आणि खऱ्या आयुष्यात आणखी जगायला लागतो Yes. असं वाटतं असं मला. वाटतं. अथांगशी संबंधित एक दुसरा प्रश्न असा होता की मी इंस्टाग्राम स्टोरीज मध्ये बघते तू त्याला छान एक श्लोक ऐकत असतेस कधी किंवा काय. तू स्पेशली कॉन्टेंट क्रिएटर असल्यामुळे मला हा प्रश्न विचारावासा वाटतो की बऱ्याचदा ना आई वडील ह्याच्याबाबत सतर्क असतात की अगदी काहीतरी बॉलिवूडचीच गाणी लावून द्या किंवा असं करत नाहीत, कार्टून लावतील किंवा काय. पण तो ना एक कॉन्टेंट फिल्टर मुलांच्या बाबतचं ओळखणं खूप गरजेचं असतं कारण कार्टूनही हल्ली बरेच व्हायलंट असतात. खरंय. तर बरोबर. हे निवडताना किंवा हा फिल्टर सेट करताना तुम्ही काही विचार केला होता का किंवा काही फॉलो करता का? आणि तो ऍक्च्युली फिल्टर उर्मिलांनी पोटात असल्यापासूनच Yes, लावला हो. की कुठलीच निगेटिव्ह गोष्ट बघायची नाही. ते आता पुस्तकात येईल. हा हा. उर्मिला त्याच्यावर पुस्तक पण घेऊन येते तर त्याच्यात येईलच पण कुठलाच निगेटिव्ह व्हायलन्स असणारा कंटेंट कुठलाच बघायचा नाही हम्म. असं आम्ही ठरवलंय. आणि त्याला म्युझिक आवडतं त्यामुळे आम्ही हम्म. जास्तीत जास्त म्युझिक लावायचा वेगवेगळी प्रयत्न करतो. गाणी त्याला लावून देतो आणि त्याला खूपच म्युझिक आवडतं. आता तो फिल्टर तू अगदी बरोबर म्हणतेस. आता थोडंसं आपण असं करूयात की सकारात्मक विचारांची सवय ना खूप लहानपणापासून लावावी लागते. हम्म. तर तो तुमचं सेकंड नेचर म्हणतो ना तुमचा स्वभावच होऊन हम्म. जातो की तुम्ही सगळ्यातलं चांगलं पाहताय. हम्म. कारण आम्हाला खूप उशिरा जीवनविद्या नॉलेज मिळालं. खूप उशिरा अच्छा विचारांचा पण विचार करायचा असतो वगैरे कळालं. त्याला इतक्या लहान वयामध्ये जेव्हा गोडी आपण लावण्याचा प्रयत्न करतो त्याला जेवढे घ्यायचे तेवढं घेऊ दे. काही थोपवायचं नाही. बरं त्याच्यात कसली अंधश्रद्धा नाही हम्म. काहीच नाही. तिथे नामस्मरण आहे तिथे आणि वाटेल त्या परमेश्वराचं तुम्ही तुमच्या आवडीचं नाव घेऊ शकता आणि ते सगळं सायंटिफिक आहे प्रॅक्टिकल आहे रोजच्या आयुष्यातलं आहे आणि Yes. इतकं प्युअर आहे शुद्ध आहे. तर ती त्याला इतक्या लहान वयामध्ये मिळाली तर त्याची दिव्य बँक म्हणजे त्याचं पुण्य आणि त्याचं कर्म आणि तो किती सतर्क असेल सगळ्या हम्म. त्याच्या गोष्टींच्या बाबतीत असं वाटतं. त्यामुळे सगळ्या आवडी-निवडी आपण नेऊन फक्त बसवायचं. हम्म. तिथे दंगा करे नका, तिथे रडारड केली, हे केलं, निघून जायचं दुसरीकडे खेळवायला आता न्यायचं. म्हणजे परवाचीच गोष्ट आम्ही पंढरपूरला गेलो होतो एका हा, लग्नासाठी हा, आणि आम्ही मंदिरात गेलो आणि आता मंदिरात गर्दी प्रचंड होती. हम्म. तर आम्हाला वाटलं कसं म्हणलं आपण निघूयात त्याला जर तो नसेल बघूयात. कम्फर्टेबल खूप बघूयात वेळ झाला बाहेर बाहेर निघायचं. निघूयात. आणि तिथे भजन चालू होतं सभा मंडपामध्ये आणि त्या भजनापाशी आम्ही अर्धा पाऊण तास बसलो आणि तो नाचत होता हो. तर तो एन्जॉय करत होता. तर मला तसं वाटतं की तुम्ही त्यांना घेऊन जायचं आवडलं तर ठेवायचं नाही तर जबरदस्ती करायची नाही Yes. असंच आम्ही हा. म्हणजे ठेवलेलं आहे. शक्यतांना एक्सपोज करायचं की Yes. या सगळ्या छान छान शक्यता असू शकतात जगण्याच्या हा. विचार करण्याच्या आणि या म्हणजे भक्ती मार्गातून परमेश्वरातून खूप छान चांगल्या फिलॉसॉफीतून सुद्धा किती आनंद मिळू शकतो हम्म. आणि आनंदासाठी कुठल्या तरी सबस्टान्सचीच गरज आहे असं गरज नाही नसते. बरोबर. असं आपण एक्सपोज तरी करू शकतो बुवा त्यांना. येस. आता आपण अथांग बद्दल बोललो. आता तुमच्या दुसऱ्या बाळाविषयी बोलूयात. अथांग कॉन्टेंट Content क्रिएशन. राईट सध्या मी त्या दोन्ही अथांगामध्येच आहे हो. सध्या. That's it. हो. आणि एक सुपर डुपर त्यातला जो प्रोजेक्ट आता युट्यूब मास्टर क्लास म्हणजे तुम्ही जितक्या ओपनली तो सुरू केलाय लोकांसाठी आणि त्या भावनेने तो तितकाच हिट होतोय. त्याचा रिस्पॉन्सिव्ह म्हणजे अमेझिंग आहे. खूपच भारी आहे. तुमच्या काय आठवणी आहेत किंवा तुम्हाला तो अनुभव कसा आहे? साधारण 3 बॅचेस झाले नाही आता? 5 5 बॅचेस झाल्या 5 बॅचेस. आणि पाचही full 5 झाल्या. हाऊसफुल. ओ. आणि हा. पुढची कधी येते? हो, सगळे लवकर. हेच विचारतायत आणि बाकीच्या आम्हाला- कामांमधनं जरा असा हो हा. आम्ही पुढची बॅच पण लवकरच चालू करतोय आणि आमचं असंही चाललंय की ते ऑनलाईन करता येईल का. हा. बघूया. ऍक्च्युली असं झालं असं की बऱ्याच मासकॉम इन्स्टिट्यूट्स मध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी आम्हाला बोलवायला लागले लोक हा. आणि विचारायला लागले की आणि खास मराठी कंटेंट क्रिएशन संदर्भात Yes, exactly. मुळात याच्यामध्ये करिअरच होऊ शकतं 4 पैसे कमावता येतात हे माहीतच नव्हतं. हे म्हणजे माहितीच- हे दिनचर्येचं साधन होऊ शकतं हेच माहित नाही. हे जेव्हा त्याचा थोडासा हा, म्हणजे- अवेअरनेस पसरला तेव्हा आम्हाला सगळीकडे बोलवायला लागलं. बोलवायला हम्म. इव्हन मग घरी पाहुण्यांपासून सगळेजण विचारायला लागले की काय कसं करायचं करायचं? असतं काय कसे मिळतात करिअर पैसे YouTube कसे मध्ये? मिळतात पैसे आणि काय असं सगळं किती चालू झालं. व्ह्यूजला किती डॉलर हा. मिळतात हा प्रश्न. व्ह्यूजला पैसे मिळत असते तर मी आता एक्झॅक्टली. म्हणजे नाही का म्हणजे तर असं सगळं चालू झालं. मग
हे विचार केल्यावर आम्हाला असं वाटलं की जे सगळे क्लासेस आहेत ते तर एकतर इंग्रजीमध्ये आहेत आणि ऑनलाईन आहेत. तर आम्हाला दोघांना असं वाटलं की अरे मराठीसाठी आपण खरं तर करायला पाहिजे आणि खूप सारे मराठी कंटेंट मुळाशी क्रिएट जाणारे नाहीयेत. तर मग या विचारात आणि आम्हाला असं वाटलं केलं ना तर ऑफलाईन करू. पण लॉकडाऊन मध्ये काय झालं, लॉकडाऊन मध्ये सगळ्यांना आपल्याला ते प्रचंड स्क्रीन समोर कंटाळा आला होता आणि ऑफलाईन का तर आम्हाला असं वाटलं की आपल्याला थेट इंटरॅक्शन करता येईल जे क्रिएटर्स आहेत त्यांच्यासोबत. आणि म्हणून मी उर्मिलाला म्हटलं की अगं आपण हे करायला पाहिजे आणि ज्या चुका आपण केल्या सेम इथे उदाहरणच आहे की हिचा पहिला चॅनल होता आणि सुकीर्तजी तू जसं म्हणलीस की बेटर व्हर्जन आहे. कशामुळे? कारण या चुकातनं शिकलो. मला वाटलं की जसं माझा चॅनल आहे तसं बाकीचे बरेच चॅनल्स आहेत लोकांना चालू करायचे. त्यांना जर चांगली म्हणजे मराठी इंडस्ट्री म्हणून खूप मोठी होईल. कारण अजूनही मराठी 5व्या-6व्या स्थानावरती भारतामध्ये. म्हणजे इंग्रजी नंतर हिंदी मग तमिळ, मला असं वाटतं मराठी का नाही. आणि आपण इतके चांगले स्टोरी टेलर्स आहोत. अगदी आपल्याकडे आधीपासून संस्कृतीच आहे ती आपल्या मराठीमध्ये. कीर्तनं असतील, प्रवचनं असतील, हे सगळी संस्कृतीच आहे आपली. तर मग मी उर्मिलाला म्हटलं की आपण हे चालू करू शकतो का, या विचारातून चालू झालं. आणि आम्ही एक्सपेक्ट नव्हतं केलं. ज्या दिवशी आम्ही जाहीर केलं पहिल्यांदा 1.5 दिवसात आमची बॅच फुल झाली पहिली. आणि त्यानंतर आणि म्हणजे सगळ्यात छान गोष्ट म्हणजे वाई, नागपूर, चंद्रपूर पासून अगदी म्हणजे लंडन, उदयपूर इकडून म्हणजे तिथे मराठी जे लोक आहेत स्थायिक झालेले, ती लोक खास वर्कशॉपसाठी पुण्यात येत होते. आणि तो खूपच भारी अनुभव होता. खूपच. आणि ना मला असं वाटतं की लिहायचं कसं हे कोणी शिकवत नाही. कशा विषयीचा कॉन्टेंट होऊ शकतो हे कोणी शिकवत नाही. प्रत्येक व्हिडिओ व्लॉगच असतो असं वाटतं. हा फरकही कोणी सांगत नाही. आणि मुळात काय माहितीये का, ते वाटतं कॅज्युअल म्हणजे ते सहज दिसतं, पण ते सहज दिसण्यामागे खूप जास्त प्रयत्न असतात आणि ते काय प्रयत्न आहेत हे लोकांना समजायला पाहिजे. करेक्ट. त्याच्यामुळे अगदी कसं उघडायचा युट्यूब चॅनल ते त्याचं व्यवसायामध्ये रूपांतरण करून त्याच्यामधून 4 पैसे कसे कमवायचे आणि सस्टेनेबल कसं राहायचं लॉंग रन साठी हे सांगण्याचा प्रयत्न आहे. म्हणून मास्टर क्लास 2 दिवसामध्ये एवढं सगळं देतो आपण. आता गंमत काय माहितीये का, हा एवढा मोठा पसारा आणि इतकी मोठी प्रक्रिया असते ही आपल्यासाठी नाही बुवा. एवढं कळलं तरी खूप झालं. दुर्दैवानं हे सांगत नाहीत आणि कुठेतरी फॉल्स होप किंवा स्वप्न दाखवली जातात की प्रत्येक जण इन्फ्लुएन्सर होऊ शकतो. तर ते तसं नाहीये. याच्या मागे ती कला आहे, ते सायन्स आहे, त्याच्या मागे टेक्निक्स आहेत आणि अशक्य डेडिकेशन और बहुत लंबा गेम है. आणि लोकांना काय होतं विचार आहे हा. म्हणजे एक व्हायरल होऊन गोष्टी नाही होत. तुम्हाला सतत चांगलं द्यावं लागतं तेव्हा तुमच्या गोष्टी वर्क होतात असं आहे. तर हे सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला, प्रामाणिकपणे जे शिकलोय ते मांडतो त्याचं. आणि आम्ही ते स्पष्टपणे म्हणजे आम्ही काय टेक्निक्स आम्ही कुठली सॉफ्टवेअर वापरतो पासून सगळं आम्ही तिकडे दाखवतो. काही हातचं राखून काय उपयोग आहे ना. मग त्यांनी आपण 4 पैसे घेतोय म्हणल्यानंतर त्यामुळे मला तर हे मान्यच नव्हतं. मला मी ते झोपूच शकणार नाही. आणि सगळ्यात छान गोष्ट काय माहितीये का ही म्हणजे डिजिटल कंटेंट क्रिएशन मध्ये की एक मोठा झाला की दुसराही मोठा होतो. बरोबर. म्हणजे असं नाहीये की एक मोठा झाला तर दुसरा छोटा होणार आहे. म्हणजे आम्हाला असं वाटतं की जर खूप सारे मराठी कंटेंट क्रिएटर्स आले तर लोकांना म्हणजे आता सध्या अशी परिस्थिती आहे की जर तुम्ही मराठी कंटेंट बघायचं ठरवलं 1 महिना जर तुम्ही खूप सारं बघितलं तर संपून जाईल. पण असं कधी होईल की लोक तिथेच थांबतील जेव्हा खूप सारे क्रिएटर्स असतील. त्यामुळे आम्हाला असं वाटतं आणि कसं असतं की दुसऱ्याचा बघायला आला तर आमचंही बघतात, आमचं बघायला दुसऱ्याचंही बघतो. शेवटी असं सगळे वाढतात असं कधीच नाही होत. फक्त एक्झॅक्ट कॉप्या करू नयेत एवढंच मला म्हणणं. म्हणजे कोणीतरी खूप रिसर्च करून मेहनत करून आणि जगण्यातून एखाद्याची स्टाईल तयार होते. कोणी असं मुद्दाम करत नाही. म्हणजे हे जे नंबर्स मध्ये बोलणार ना नंबर 1 आणि 2 हे मी अभ्यासच असा करायचे शाळा कॉलेजमध्ये की लक्षात ठेवण्यासाठी की मुद्द्यांमध्ये आणायचं बुलेट पॉइंट्स. तसंच अभ्यास करायचा, तसंच मी उत्तरं पण द्यायची तशाच पद्धतीनं. आणि म्हणून मला असं झालं की आपल्याला नक्की शिकवायचं किंवा सांगायला जायचं की काय प्रोसिजर आहे तर आपण हे मुद्द्यांमध्ये सांगू. म्हणून ते डेव्हलप झालं. तर मला असं वाटतं त्याच्यामुळे जेव्हा आपली ओरिजिनल एक्सपर्टी असते ज्या विषयातली त्याच्यातला कॉन्टेंट आहे ना तो कधी असं नाही होत की चालत नाही.